पियू येणार आहे आपल्याकडे. अरे वा, कधी? उद्यापासून. दिवसा आपल्याकडे असेल. घरात एकटी बसून कंटाळत असेल बिचारी. मीच म्हटलं त्यांना की येऊ दे आमच्याकडे. कसं आहे, त्यांच्याकडे तिच्या वयाचं कोणी नसेल, पण आपल्याकडे आहे ना. अरे पण दादा, प्रथमेश आला नाही अजून गावाहून. अगं प्रथमेश नाहीये, पण तू आहेस ना. दादा जोक सपाट. पण शुभ्राला जेव्हा वेळ मिळणार नाही तेव्हा तू तिच्यासाठी थोडा वेळ काढ. चालेल ना? हो, नो प्रॉब्लेम. बरोबर बोललो मग मी. काय? समवयीन माणसांना एकमेकांचा सहसा त्रास होत नाही ना. दादा यो. काय झाले डॉक्टर? सुरुवातीला मला वाटलं की त्यांना अस्थमाचा अटॅक आला असेल किंवा हार्टवर प्रेशर आलं असेल, पण पल्सेस आर नॉर्मल. मग आता झालंय काय? माझ्या मते आत्ता काही अंदाज वर्तवता येणार नाही. पण धोका नाही आहे ना? नाही, पण हा एखाद्या मानसिक धक्क्याचा परिणाम असेल. आय एम नॉट शुअर, पण मला असं वाटतं. मग आता काय करायचं? मी इंजेक्शन दिलेलंच आहे. उद्या सकाळपर्यंत ते शुद्धीवर येतील. नंतर आपण ठरवू आणि आवश्यक वाटल्यास आपण काही टेस्टही करून घेऊ. ओके? थँक्यू डॉक्टर. इट्स ऑल राईट. चला डॉक्टर, मी तुम्हाला सोडतो. तिच्यामुळेच झालंय सगळं. म्हणतात ना, दुखावलेल्या नागिनीला सुलेखाचं काय करायचं ते बघेनच मी. पण आधी बांधणं बरं होते. त्यांना जर काय झालं ना. नाही, त्यांना काही एक होणार नाही. तू साहेबांकडे लक्ष दे. सुलेखाला मी बघतो. ती कशी आणि कुठपर्यंत पळते ती. आता हाताला लागली ना तर तिची उगारातच काढायची आहे मला. मी जगनला ठेवलंय तिच्या मागावर. बघतो आता काय परिस्थिती आहे ती. चहा कुठे? अहो येतो आहे, येतोय. बर ओके. काय एवढं लेखन चाललंय? पत्र लिहितोय चंदूला. आधीकडे देणार, आधी त्याला बेल पाठवेल. बरेच दिवसात फोन नाही आला नाही चंदूचा? आला होता काल. अरे सॉरी विसरलो. तुमची तरी कमालच आहे हो. काय काय म्हणत होता? बरा आहे ना? उत्तम. राहायची खायची सोय व्यवस्थित आहे, काहीही प्रॉब्लेम नाही त्याला. मला हाक मारायचीत ना, मला बोलायचं होतं त्याच्याशी. अगं हो, त्याचा फोन मोबाईलवरती आला होता, मी घरी नव्हतो तेव्हा. नाही पण काळजी करू नको, तो रविवारी फोन करणार आहे. तेव्हा तुला हवं तेवढा वेळ मनसोक्त बोल त्याच्याशी, कळलं? हो. राधा बरेच दिवस राहिली आहे नाही माहेरी? चंदू इथे नाही म्हटलं तरी इथे करमत नसेल.
आणि प्रथमेश इथे येत नाही म्हणून आपल्याला करमत नाही त्याचं काय? आता शाळा सुरू झाल्या आहेत, येईल तू. तो नाही तर फार चुकल्यासारखं वाटतं. मी राधाला फोन करून सांगते लवकर या म्हणून. किती दिवसात पाहिलं सुद्धा नाही त्याला. खरंय तुझं, चुकल्यासारखं वाटतंय, खरंय. मग आजपासून तसं वाटणं जरा कमी होईल. का प्रथमेश येतोय? हो नाही, पिऊ येते. डॉक्टर सामंतांचा फोन आला होता. वा, ठरलं का त्यांचं? कधी येतात? कधी येतील थोड्या वेळात. अरे बापरे, मला पुन्हा आता लहान म्हणजे प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे काय? अरे म्हणजे काय लहान मुलांशी लहान होऊन वागायला लागतं, नाहीतरी बोलत नाहीत आपल्याशी. चला शुभ्रा, म्हणजे आता या घरात 2-2 लहान मुलं असणार. करेक्ट, यू आर राईट. एक मी आणि एक तू. आओ. सापडली? साहेब कसे आहेत? बरं आहेत ते. सुलेखा सापडली का? डॉक्टरना परत फोन करायला नको ना? तू माझे प्रश्न का टाळतोयस परमेश्वर काका? तू म्हणाला होतास ना जगन तिच्या मागावर आहे. मग सगळं गाव पिंजून काढलं, पण हाताला नाही लागली ती. म्हणजे पळाली? नाही, अभिमान. आपल्या सगळ्या माणसांना ना बांगड्या भरायला सांगा आता. तू काल म्हणाला होतास ना मला, तू साहेबांकडे लक्ष दे, सुलेखाचं काय ते मी बघतो. काय झालं? मी आता इथून पुढे तू काही बोलायचं नाही आणि मीही बोलणार नाही. मला जे करायचंय ते मी करणार आणि तू फक्त पाहत राहायचं. अरे मला चर्चा नकोय. बसा बाबा, मी बघते. या, कशी आहेस पिऊ? बरी आहे. ये ना आधी, या ना. अरे वसुधा, हा, येई. आली का? कशी आहेस? बरी आहेस ना? अगदी बरी आहे. अगं राहू दे. काय इथली शाळा आवडते का? हो, खूप आवडली. आम्ही वाटच बघत होतो तुझी. तुम्ही सगळे कसे आहात? छान. शबू, श्री काका. आलीस ना बाळा व्यवस्थित? हो, दिनू बरोबर आली. श्री काका, हा दिनू. दीनानाथ शास्त्री. प्लीज टू मीट यू यंग मॅन. दिनू, हा माझा काका, श्री काका. फार गोडे हो तुमची अमृता. तुम्ही बसा, मी मामनजींना सांगते. आपण मी पार्वती. डॉक्टर या नाही या. बरं, आजोबा कुठे आहेत? मला भेटायचं त्यांना. अगं ते इथे नसतात, वसईला वाड्यावर असतात. बरं, आपण असं करू, आजोबांना सांगू आपण की तुम्ही इथे ताबडतोब निघून या. इथे पिऊ तुमची वाट बघतीये. थँक्यू. चालेल चालेल. तुम्हाला काय काहीतरी निमित्तच हवं असतं आजोबांना बोलवायला. अरे निमित्त नाही, तर खरंच आवडतं लहान मुलांशी खेळायला. असं काय करते? करा ना, मग लगेच फोन करा. ट्राय तर करूया. डॉक्टर, थँक्यू. कसला विचार करताय? नाही, काय नाही. काहीतरी सलतंय तुमच्या मनात. पिऊ इथे आल्यामुळे अस्वस्थ आहात तुम्ही. श्रीरंग असाच वाड्यावर आला होता. छबूला असाच शास्त्री कुटुंबाचा लळा लागला होता. नंतर जे काही घडलं तसंच घडतंय आता पियूच्या बाबतीत. नाही,
आता तसं काही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. ती इथे अगदी सुरक्षित आहे. तुम्ही निश्चिंत राहा. बाबा तुला असेल ना येतील मग नक्की, मी सांगतो तुला. साहेब 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 काय शोधताय? पण साहेब अहो काय शोधताय ते तरी सांगा ना. जीवनावश्यक वस्तू. साहेब पण प्रश्न विचारू नकोस रे, मी शोधतोय ना, मला शोधू दे. अहो आता कुठे औषधाचा गुण येऊ लागलाय आणि तुम्ही. ही वस्तू सापडणं फार गरजेचं आहे रे, मला सापडलीच पाहिजे. सापडली की मी ती उशाशी घेऊन झोपणार आहे. मग भीती वाटणार नाही मला, शांत झोप येईल. अहो पण काय आहे तरी काय ते तरी सांगा. माझं पिस्तूल ते सापडणं फार गरजेचं आहे रे, मिळालंच पाहिजे ते. खूप काम राहिलेत. अगं तू उभी का, बस ना. नाही तुम्ही वाचत होतात ना, मग डिस्टर्ब कशाला करू. अगं पण समजा माझं लक्षच गेलं नसतं, तू काय उभीच राहणार होतीस. ये बस बस. तुम्ही टीचर आहात ना. येस. मग तुम्ही खूप वाचत असाल. खूप नाही पण बऱ्यापैकी वाचतो. माझे बाबा मला म्हणायचे, जो वाचेल तो वाचेल. वाचेल तो वाचेल. कळलं. आणि नाही वाचणार तो तो नाही वाचता. म्हणजे काय. काय नाही का, गंमत केली तुझी. पण मला सांग, तुला खरंच वाचनाची आवड नाहीये. नाही आवडतं पण अभ्यासाचं. पण का, हॉबी म्हणून वाचायला हरकत नाही. आता सुट्टी आहे म्हणून मोकळा वेळ मिळतो वाचायला. एकदा शाळा सुरू झाली की कुठे वेळ मिळणार आहे. खूप बर्डन असतं अभ्यासाचं. तुला एक गंमत सांगू पुस्तकांची. प्रत्येक पुस्तकाचं स्वतंत्र वेगळं असं एक जग असतं. आणि एकदा का आपण या जगामध्ये प्रवेश केला की मग काय, घर बसल्या आपल्याला जगाचा फेरफटका मारता येतो. अराउंड वर्ल्ड. पण माझ्याकडे इतकी पुस्तकं नाही आहेत. अगं पण मग मी कशासाठी आहे. तू एक काम कर, माझ्या खोलीमध्ये जा. खूप पुस्तकं आहेत तिकडे, बघ तू. तुला जे जे पुस्तक आवडेल ते घे. आणि मग ते वाचता वाचता तू या पुस्तकांच्या जगामध्ये कधी शिरशील ना, कळणार सुद्धा नाही तुला. मग मी घरी घेऊन जाऊ. हो जा की. थोडी पुस्तकं इथे वाच, थोडी घरी घेऊन जा. पण वाच, ते महत्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच.
साहेबांना शुद्ध आली पिस्तूल शोधतायत. काय? मला वाटतं बहुतेक त्यांना आठवत नाहीये फार्म हाऊसवर काय घडलं ते. म्हणजे ते पिस्तूल असं शोधतायत की काल त्यांनी ते ठेवलंय आणि आज त्यांना ते मिळत नाहीये. काल तिथे एवढा मोठा तमाशा झाला आणि काय झालंय तरी काय यांना? काय करताय तुम्ही? झालं वाटतं वाचन. वाचता वाचता 2 तास कधी निघून गेले कळलंच नाही. कंटाळा नाही ना आला? अजिबात नाही. पण सांगा ना काय करताय? अगं दुसरं काय, जेवणाची तयारी चालली आहे. मी पण करू मदत? असं काय हसताय? मी खरंच करीन मदत. हो ग बाई, करशील करशील. पण नको ग, पाहुणी आहेस की नाही तू. असं काही नसतं. आता पाहुण्यांना स्वतःच मदत करायची असेल तर काय हरकत आहे? अगं पण पिऊ प्लीज. बरं ये इकडे. ह्या काकडीची सालं सोलून घे मला. बरं. मग काय आता या शाळेत नवीन ओळखी झाल्या असतील. नव्या मित्रमैत्रिणींना. जुन्या मैत्रिणींची आठवण येते का ग? येते कधी कधी. पण जुन्या मैत्रिणी कायमच्या कुठे सोडून जाणार आहेत? आठवण आली की मी फोन करीन ना त्यांना. आणि एक माझा मित्र आहे की माझ्या बरोबर अगदी जवळचा. कोण ग? माझे बाबा. आणखी एक जुना मित्र आहे माझा, खूप खूप जुना. तो फक्त स्वप्नातच भेटतो मला. अगं बाई, स्वप्नात? आम्ही खेळतो, भांडतो, मस्ती करतो, पण सगळं स्वप्नात. काय नाव आहे ग त्याचं? वाड्यावरचा दिनू. हेच शोधत होतात ना? हो. तुला कुठे सापडलं? माझं पिस्तूल तू पुन्हा वापरायला लागलास. वापरायचं तर तुम्हाला होतं. म्हणजे वापरणं. चालवा माझ्यावर. कमॉन कमॉन. काय करतोस तू? कळतंय का तुला? वेळ लागलाय का? हेच करणार होतात ना तुम्ही फार्म हाऊसवर? काय? तुम्ही माझ्यावर गोळी चालवणार होतात आपल्या फार्म हाऊसवर. वेळ लागलाय का तुला? काही लोकांना केलेल्या गोष्टी सुद्धा आठवत नाहीत. ज्या घडल्या नाहीत त्या गोष्टी तुला आठवायला लागल्या. आरोप करतोस माझ्यावर. तुम्हाला काय झालंय बा? बरं मला एक सांगा, माझं नाव काय? अभिमान. तुमचं नाव काय? सरंजामे. यशवंतराव सरंजामे. नशीब तेवढं तरी आठवतंय तुम्हाला. तुमचा माझ्यावर विश्वास आहे बा? काय बोलतोयस तू हे? त्या दिवशी फार्म हाऊसवर सुलेखाला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्यावर पिस्तूल रोखलत, हे तुम्हाला आठवतंय बा? मी? हेच हेच. बाप, तुम्ही का असं विचित्र वागताय? काय झालंय काय तुम्हाला? विचित्र? अरे ती बिचारी सुलेखा. सुलेखा ती सापडूच दे मला. तिचं काय करायचं ना ते बघतो मी. वेळ लागलाय का तुला? तुझं काय हार्डवेअर आहे का त्या मुलीशी?